मी निर्निम गावचा रहिवासी प्रताप सजराव पाटील, गावचा सरपंच. माझ्या गावामध्ये लोकसभेच्या अगोदर बोगस नावं मला आढळून आली. तेव्हापासून मी ह्या गोष्टीचा लढा देत आहे. पण आत्तापर्यंत मला काही हे केलेलं यश आलेलं नाही. प्रशासनाने आम्हाला काही ह्या बाबतीत दाद दिलेली नाही. सदर आणि मलवडी मान तालुका मान ह्या गावचे 24 मतदान आमच्या गावात आता सध्या लोकसभेपासून मतदान आहे. ते सदर मतदान वगळण्यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला. वालचनगर कळम ह्या गावातली 28 मतदान आहेत, ती पण निर्निम गावामध्ये ॲड झाले. शहा कांदरगाव शहा ह्या गावची पण मतदान साधारण 15च्या आसपास तिथली आहेत. ती लोक सारी तिकडली रहिवाशी असून सध्या मतदानाला लोकसभेला विधानसभेला मतदान येतं करते. तर सदर ही मतदान वगळण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे बराच प्रयत्न केला. आम्ही पाठपुराव्यासहित पुरावा त्यांचं सादर केलं तिथं. त्या पुराव्यात तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी हिअरिंग घेतलं. त्या हिअरिंगमध्ये एकाही लोकांचा त्यांच्यापाशी निर्नियमाचा पुरावा सापडला नाही. सदर पुरावा नसल्याअभावी श्रीकांत पाटलांनी तसे आदेश काढले. त्या आदेशची कॉपी माझ्याकडे आहे, पण त्यांची बदली झाल्यामुळे त्यांनी सही केले नाहीत. त्याचे आदेश 78 लोकांचे मतदान कमी केलेले आहे त्यांनी. पण त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत लढत आलेलो आहे. सदर आताच्या तहसीलदारनी त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. तर राजकीय दबावापोटी ह्या गोष्टी घडत असतील असा एक आमचा अंदाज आहे. सदर ही जी नावं आहेत ती नावं तुमच्या गावात आणि इतरही गावात आहेत बोल ही जेवढी आता मी सांगितलेली नावं आहेत ही आमच्या बी गावात आहेत आणि इतर गावात पण आहेत. डबल नावं असल्यामुळं आम्ही सर्चिंग करून त्या याद्या मागवल्या. फोटोसहित छायांकाचं सहित आमच्यापाशी याद्या आणि आमच्यापाशी त्याचा पुरावा आहेत. ती पुरावा आत्तापर्यंत आम्ही लढलो, पण आत्तापर्यंत अजून काय आम्हाला त्याच्यावर न्याय मिळाला नाही. सदर आम्ही आता ही गोष्ट हायकोर्टात घेऊन गेलो आहे. हायकोर्टात त्याचं मॅटर चालू आहे. तिथं बी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे.